रेवती आनंदात ऑफिसमधून घरी आली, पण दारात आल्यावर मात्र तिची पावले जागच्या जागीच थांबली. तिची सासू तिच्या अनंतेला बोलत होती. अगं, त्याचं लग्न तर मी नोकरी करणाऱ्या मुलीशी यासाठी लावून दिलं आहे, म्हणजे ते आपल्या घराचे कर्जाचे हप्ते भरत जाईल, आपल्या घराचे कर्ज फेडेल. आणि ती गरोदर राहू नये म्हणून तर मी रोज रात्री आजारी असल्याचं नाटक करत असते. तिला माझ्याजवळ थांबवून ठेवते. मुलाला आणि सुनेला त्रास देण्यात एक वेगळीच मजा असते. आईचं बोलणं ऐकून निकिता म्हणाली, आई, हे तू काय बोलत आहेस? ती फक्त तुझी सून नाही, तर तुझ्या मुलाची बायकोसुद्धा आहे. आणि दादा फक्त तुझा मुलगा नाही, तर तो वहिनीचा नवरा देखील आहे. त्या दोघांना नवरा बायकोचं नातं आनंदाने जगू दे ना. असं त्यांना त्रास देणं चांगलं नाही. अगं, माझ्या सासरी पण माझ्या सासूने माझ्यासोबत असं केलं असतं तर तुला आवडलं असतं का? तिची आई तिच्यावर चिडली आणि म्हणाली, मी तुझं लग्न एका चांगल्या घरात लावून दिलं आहे. तुझी सासू तुझ्यासोबत चांगली वागते, चांगली गोष्ट आहे. मला फालतू गोष्टी ऐकून माझं डोकं खराब करू नकोस. मी एवढी वेडी नाही की तुझ्या गोड गोड बोलण्यात येऊन सोनीशी चांगला व्यवहार करेन. आज चुकून लवकर घरी आलेल्या सुनेने सासूचं आणि नंद्याचं सगळं बोलणं ऐकलं. आज तिने जाणून बुजून तासभर अगोदर सुट्टी घेऊन लवकर घरी आली होती, म्हणजे नंदेसोबत जास्त गप्पा मारायला मिळतील. तिने येताना नंदीच्या आवडीचे खायला घेऊन आली होती. आता तिचा सगळा उत्साह थंड पडला होता. तिच्या डोळ्यात सासूच्या अशा बोलण्याने पाणी यायला लागलं होतं. ती विचार करायला लागली की मी तर पहिल्या दिवसापासूनच सासूबाईंना आपलं मानून त्यांची सेवा करत होते, त्यांची किती काळजी घेत होते. त्यांना असं त्रासात बघून मला किती त्रास होत होता. आणि सासूबाई तर फक्त आजारी असल्याचं नाटक करत होत्या. ती सासूने दिलेले धोक्यामुळे आतून तडफडत होती. लग्नाला 2 महिने झाले होते, तरी ती नवऱ्यासोबत वेळ घालवण्यासाठी तरसून गेली होती. आणि तिची सासू मात्र हे सगळं जाणून बुजून करत होती. तिचं मन दुःखाने भरून गेलं. ती विचारात पडली. म्हणूनच सासूबाईंनी मला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की बाळासाठी घाई करण्याची काहीच गरज नाही. मी मोकळ्या विचारांची सासू आहे. तेव्हा मी पण सासूबाईंना म्हणाले होते की 2-3 वर्षे तरी बाळाचा विचार करणार नाही. सासूबाईंचा माझ्यावर विश्वास बसला नव्हता का? म्हणून तर त्या आम्हा दोघा नवरा बायकोंना वेगळं ठेवण्यासाठी असं खोटं नाटक करत होत्या. थोडा वेळ दरवाज्यात उभे राहिल्यावर तिने घरात जाण्यासाठी स्वतःचं मन मजबूत केलं आणि घरात आत गेली. तिला असं अचानक समोर बघून तिची सासू आश्चर्याने म्हणाली, अगं सुनबाई, तू आज एवढ्या लवकर घरी कशी काय आलीस? ओव्हरटाईम करायचा होता ना, थोडे जास्त पैसे मिळाले असते. रेवती हळू आवाजात म्हणाली, ते काय आहे सासूबाई, आज ऑफिसमध्ये जास्त काम नव्हतं. मग उगाच तिथे थांबून तरी काय केलं असतं? असं म्हणत ती सरळ किचनमध्ये गेली. तिने हात धुतले आणि एका प्लेटमध्ये खाण्यासाठी आणलेल्या वस्तू ठेवल्या आणि आणून हॉलमध्ये नंदेच्या समोर ठेवल्या. तिची नणंद निकिता म्हणाली, वहिनी, जा तू पण फ्रेश होऊन ये, मग आपण सगळे मिळून खाऊया. रेवतीला तिच्या नंदेशी काहीच प्रॉब्लेम नव्हता. उलट ती तर तिच्या आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण तिची सासू मात्र समजून घेण्यासाठी तयारच नव्हती. मग ती बिचारी तरी काय करेल? आता तर सोनबाई पण घरी आली होती, त्यामुळे त्या विषयावर बोलणे तिथेच थांबले. पण निकिताला काहीच चांगलं वाटत नव्हतं. तिला आईचं बोलणं राहून राहून आठवत होतं की तिची आई तिच्या दादा बहिणीसोबत अशी का वागत होती. दुसऱ्या दिवशी निकिता तिच्या सासरी निघून गेली. पण घरी गेल्यावर पण तिने आईला फोन करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आई, दादा बहिणीला पण त्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीने जगू दे. पण तिच्या बोलण्यावर तिच्या आईचा काहीच परिणाम होत नव्हता. त्या दिवशी पण मध्यरात्री तिची सासू अचानक उठली आणि जोरजोरात ओरडायला लागली. सुमित पळत त्यांच्या खोलीत गेला. तेव्हा त्याची आई म्हणाली, अरे सुमित, माझ्या पाठीत खूप जोरात चमक भरली आहे आणि पोटात पण दुखत आहे. माहीत नाही अचानक माझी तब्येत एवढी का बिघडली आहे. म्हातारपणात माझं शरीर दिवसेंदिवस कमजोर व्हायला लागलं आहे. असं म्हणत त्या रडायला लागल्या. सुमित आईच्या डोक्याजवळ बसला आणि म्हणाला, आई, आपण तर डॉक्टरांना दाखवत आहे, मग त्या औषधांचा काहीच फरक का जाणवत नाही? मला तर खूप टेन्शन आलं आहे. त्या म्हणाल्या, जाऊ दे बाळा, आता म्हातारपणात कुठल्या गोळ्या काम करणार नाहीत.
आता तर या जगातून जाण्याची वेळ आली आहे. बस काही दिवस अजून माझा त्रास सहन कर. असं म्हणत त्या रडायचं नाटक करायला लागल्या. आईला असं रडताना बघून सुमितचा जीव पण गुदमरायला लागला. तो म्हणाला, असं नको बोलूस आई. मी तुझ्यासाठी काही पण करू शकतो. मी असं कसं आजारपणा तुला एकटीला सोडू शकतो? चल तू गोळ्या खाऊन घे. तेव्हा त्याची आई पटकन म्हणाली, अरे सुमित, मी तर गोळ्या मगाशीच घेतल्या आहेत. तेव्हा सुमित म्हणाला, ठीक आहे आई, मग तू झोपण्याचा प्रयत्न कर. मी तुझे पाय दाबून देतो. मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई गालातल्या गालात हसली. दुसऱ्या दिवशी सुमित हॉलमध्ये बसून पेपर वाचत होता. त्याची आई सकाळी 8 वाजता उठून खोलीतून बाहेर आली. त्याला बघून त्या हैराण झाल्या आणि म्हणाल्या, अरे सुमित, तुला आज ऑफिसला जायचं नाही का? अजून निवांत बसला आहेस? सुमित म्हणाला, नाही आई, आज ऑफिसला जाणार नाही. आज आम्ही लोक बाहेर फिरायला जाणार आहोत. हे ऐकून त्याची आई खुश झाली आणि म्हणाली, अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. सुनबाईंनी पण आज ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे का? सुमित म्हणाला, हो आई, आज तिने पण ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे. रेवतीने नाश्ता लवकर बनवला होता. नाश्त्यामध्ये तिने गरम गरम पराठे बनवले होते. नाश्ता केल्यानंतर सुमित आईला म्हणाला, आई जा आवरून घे, आपण बाहेर जाऊया. त्याची आई लगेच खोलीत गेली आणि आवरून बाहेर आली. त्यांनी स्वतःला आरशात बघितलं तर आज पण त्या स्वतःला तरुण आणि सुंदर समजत होत्या. त्या खोलीतून बाहेर आल्या तसा सुमित बाहेर गेला आणि कार बाहेर काढली. तेही कारमध्ये बसले. त्याची आई स्वतःच्याच विचारात गळून गेली होती. त्या विचार करत होत्या की आज पण मी किती सुंदर दिसत आहे. तेवढ्यात त्यांची नजर समोर असलेल्या आयुर्वेदिक दवाखान्यावर पडली, जिथे सुमितने कार उभी केली होती. ते बघून त्याची आई घाबरली आणि म्हणाली, अरे सुमित, तू मला कुठे घेऊन आला आहेस? सुमित म्हणाला, चल आई, तुला सगळं कळेल. असं म्हणत त्याने त्याच्या आईच्या हाताला पकडले आणि त्यांना गाडीतून खाली उतरवले. त्याच्या आईला कळत नव्हतं की हे नक्की काय चाललं आहे ते. तो आईला घेऊन डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला, माझ्या आईला खूप सारे प्रॉब्लेम आहेत. रात्रीची तिला झोप नीट लागत नाही. अधूनमधून पोटात दुखत असतं, तर कधी कमरेत चमक भरलेली असते. आम्ही खूप सगळ्या डॉक्टरांना दाखवलं, पण काहीच फरक पडत नाही. डॉक्टरांनी त्यांच्या हाताची नस चेक केली आणि म्हणाले, यांना तर गॅसचा प्रॉब्लेम आहे आणि त्यासोबतच यांची पचनक्रिया बिघडली आहे. मी यांच्यासाठी एक आयुर्वेदिक काढा देतो. यांना तो काढा 2 महिने प्यायला द्या, म्हणजे यांचे सगळे प्रॉब्लेम संपतील. हे ऐकून त्याची आई थोडीशी घाबरली आणि त्यांनी विचार केला, ज्या प्रकारे मी गोळ्या फेकून देत होते तशी मी काढा पण फेकून देऊ शकते. असू दे, देऊ दे मला काढा, असा विचार करून त्या निश्चित झाल्या. मग त्यानंतर सगळे फिरायला गेले. दुपारचं जेवण पण त्यांनी बाहेरच केलं. घरी पोहोचल्यावर सगळे थकले होते, म्हणून थोडा वेळ आराम करायला सगळे आपापल्या खोलीत गेले. दुपारी पोटभर जेवण केल्यामुळे सगळ्यांना रात्री जास्त भूक नव्हती. त्यामुळे रेवतीने खिचडी भात बनवला आणि पापड तळला. जशी रात्रीची झोपण्याची वेळ झाली तशी सुमितची आई परत पोट दुखत असल्याचं नाटक करायला लागली आणि म्हणाली, अरे सुमित, सुनबाई, मला झोप येत नाही. माझी तब्येत बिघडली आहे. तसा सुमित पळत आईच्या खोलीत आला. त्याच्या मागे मागे रेवती पण सासूजवळ पोहोचली. तेव्हा सुमित आईच्या समोर रेवतीवर ओरडत म्हणाला, अगं रेवती, तू आईला काढा बनवून दिला नाहीस का? जा आणि लवकर काढा घेऊन ये. बायकोला ओरडत आहे हे बघून त्याच्या आईला आनंद झाला. थोड्या वेळात रेवती काढा बनवून घेऊन आली. तिला काढा घेऊन आलेलं बघून तिची सासू म्हणाली, ठेव सुनबाई, हा काढ्याचा ग्लास टेबलवर ठेव. मी काढा थोड्या वेळाने पिते. तेव्हा सुमित म्हणाला, नको आई, असं कसं? थांब, मी तुला हा काढा माझ्या हाताने पाजतो. असं म्हणत तो हट्ट करून आईला काढा पाजायला लागला. काढा तोंडात घेताच त्याच्या आईला उलटी आल्यासारखं व्हायला लागलं, कारण तो काढा खूप कडू होता. पण मुलाने आणि सुनेने प्रेमाने मिळून तो सगळा काढा त्यांना पाजला. आता तर त्यांची हालत खराब झाली होती. त्यांचं सगळं तोंड कडू झालं होतं. त्या विचार करायला लागल्या की हा इम्युनिटी वाढवणारा काढा एवढा कडू असतो का? त्या दिवसानंतर जेव्हा पण सुमितची आई आजारी पडल्याचं नाटक करत असायच्या, तेव्हा मुलगा आणि सून दोघे मिळून तो काढा त्यांना पाजत असायचे.
काड्याचे नाव ऐकताच त्यांचं मन घाबरायला लागत होतं. प्रत्येक वेळी ते विचार करायच्या की यावेळी नक्कीच कुठलं तरी कारण काढून काडा फेकून देईन. पण मुलगा आणि सून त्यांना काडा बाजूनच तिथून बाहेर जात असायचे. आता तर हे रोजच झालं होतं. आता तर त्यांना खरोखरच आजारी पडायची पण भीती वाटायला लागली होती. त्यांनी आत्ता स्वतःचे कान पकडले होते की आजारपणाचं खोटं नाटक करून मुलाला आणि सुनेला कधीच त्रास देणार नाहीत. एक आठवड्यातच त्यांनी खोटे आजारी असल्याचे नाटक करायचे बंद केले. ते बघून सुमित म्हणाला, आई, डॉक्टर तर खूप चांगले आहेत. आता तुला कसलाच त्रास होत नाही. आई, आता इथून पुढे तुला कसलाही प्रॉब्लेम झाला तर आपण त्याच डॉक्टरांजवळ जात जाऊ. हे ऐकून त्याची आई म्हणाली, सुमित बाळा, आता मला तो काढा अजिबात प्यायचा नाही आणि भविष्यात काही प्रॉब्लेम आला तर मी त्या डॉक्टरांकडे कधीच जाणार नाही. असं म्हणत काढता पाय घेत त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. आईची घाबरलेली अवस्था आणि त्यांच्या मनात काड्याची बसलेली भीती बघून सुमित आणि रेवती हसायला लागली. कारण हे सगळं करायचं नाटक त्या दोघांनी मिळून केलं होतं. रेवतीच्या मैत्रिणीचा नवरा एक आयुर्वेदिक डॉक्टर होता. रेवतीने जेव्हा ही सगळी कहाणी तिच्या मैत्रिणीला सांगितली तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली, मी माझ्या नवऱ्याला यावर काही उपाय आहे का ते विचारते. तिच्या नवऱ्याने सांगितलं की शरीराची ताकद वाढवण्याचा काढा कोणी पण पिऊ शकतं. मी त्यांना तोच काढा लिहून देतो. काकूंना त्या काढ्याचा नक्कीच फायदा होईल. आणि खरंच झालं पण अगदी तसंच. सासूबाईंची इम्युनिटी पॉवर खरोखरच वाढली आणि त्यासोबत आजारी पडायचं नाटक पण पळून गेलं. नात्यात विश्वास आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. सगळ्यांना त्यांचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगण्याचा अधिकार असतो. संशय आणि तिरस्काराने कधीच नाती मजबूत होत नाहीत. उलट प्रेम आणि विश्वासाने खरी नाती तयार होतात. सगळ्यांनी आपापल्या सीमा आणि अधिकार समजून घेणं सगळ्यांसाठीच गरजेचं असतं. तेव्हाच आयुष्यात आनंद आणि सुख येतं.